नमस्कार, मी जानवी सावंत. मार्ग प्रगतीचा मध्ये आपलं स्वागत आहे. आलं आणि हळद उत्पादक शेतकरी मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक यशोगाथा, जी महाराष्ट्रातील आलं आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांच्या उत्पादन वाढीसाठी एक संजीवनी ठरू शकेल. आणि आजचा आपला विषय आहे जैविक उत्पादन वापरून आलं आणि हळद पिकाचं एकरी 200 ते 250 क्विंटल उत्पन्न, तेही अत्यंत कमी खर्चात. आता हे सगळं जरा अविश्वसनीय आणि अद्भुत वाटतं, कारण जास्त उत्पन्न पाहिजे असेल तर खर्च नक्कीच जास्त होईल. परंतु नेमकं हे कसं साध्य केलं गेलंय आणि शेतकरी बांधवांचा कमी खर्चात अधिक उत्पन्न हा फॉर्म्युला कसा आहे, हेच आपण जाणून घेऊयात. या विषयावर संपूर्ण माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहे श्री ईश्वर जयस्वाल सर. कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. तर ईश्वर जयस्वाल यांची ओळख सांगायची झाल्यास शेती क्षेत्रातील कामाचा प्रचंड अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. जैविक शेतीची आवड असल्यामुळे आणि फिरायची आवड असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर ते जैविक शेतीचं मार्गदर्शन करतात. रासायनिक सोबतच जैविक खतांची गरज शेतीला कशी आहे याचं मार्गदर्शन ते करतात. कारण ते नेहमी सांगतात, माती वाचली तर पिकं वाचतील आणि पिकं वाचली तर मानव जाती वाचेल. कारण आहारात सकसपण नसेल तर माणसं निकस होतील. चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूयात. सर, सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की या क्षेत्रामध्ये तुम्ही कसे काय आलात? या क्षेत्राची मला अगोदरपासून शेती क्षेत्राची बऱ्यापैकी आवड होती. सगळ्यात पहिले तर शेतकरी कुटुंबात जन्म झाला असल्यामुळे शेतीशी जवळपणा जरा जास्तीचा आलेला आहे. आणि या संदर्भात एका दैनिक वृत्तपत्रात नोकरी संदर्भाची जाहिरात वाचली आणि तिथं मुलाखतीस गेलो. मुलाखतीस गेल्यानंतर तिथं सिलेक्शन झालं आणि तिथूनच नोकरी ते उत्पादक हा माझा प्रवास सुरू झाला. आलं पिका संदर्भात आज आपण बोलतोय, तर मला असं सांगा की तुम्ही याची सुरुवात केली कशी आणि लागवड प्रक्रिया जी असते किंवा बीज प्रक्रिया जी असते ती कशा पद्धतीने असते? बघा, आलं पिकाला जर सगळ्यात महत्वाचा विषय तुम्ही घ्याल ना, आलं पीक ज्या शेतात तुम्हाला घ्यायचं, या प्रश्नाचं थोडंसं उत्तर मोठं होईल आणि हा खूप चांगला प्रश्न आहे ऍक्च्युअली शेतकऱ्यांसाठी. ह्या पिकाची जर तुम्हाला लागवड करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं असतं तुमची जमीन. जमीन खूप हलकी असली पाहिजे असंही नसतं, खूप भारी असली पाहिजे असंही नसतं. सगळ्यात महत्वाचं पाण्याचा निचरा होणारी जमीन असली पाहिजे, ज्यातनं पाणी सहज निचरा होईल. आणि साधारण उताराची जमीन असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या क्षेत्रात तुम्हाला इथं आलं लावायचंय त्या शेताला तुम्ही फक्त एक खरीप हंगाम घेतला पाहिजे, रब्बी हंगाम त्यात घेतला नाही गेला पाहिजे, कारण जमिनीला थोडासा आराम मिळतो त्याच्यातनं. जर तुम्हाला तिथं आले लागवड करायची असेल तर तुम्हाला ते फक्त खरीपाचं पीक घ्यायचं. ज्यावेळेस तुमचं खरीपाचं पिकाचं हार्वेस्ट होते, त्यावेळेस खरीपाचं पीक तुमचं काढलं जातं. त्या शेतात साधारण 3 ते 4 ट्रॅक्टर शेणखत, ते चांगलं कुजलेलं असलं पाहिजे, ते शेणखत टाकून तिथं त्याची खोल नांगरणी करून घ्यायची. खोल नांगरणी करून झाल्यानंतर साधारण मार्च महिन्यापर्यंत त्या शेताची कोणतीच मशागत करायची नाही. मार्च महिन्यानंतर कोणतीच मशागत करायची नाही. मार्च नंतर साधारण एप्रिल आणि मेच्या 15 मे नंतरची आल्याची लागवड महाराष्ट्रात केली जाते. त्याच्या वेळेस साधारण आपल्याला ज्यावेळेस लागवड करायची त्याच्या 15 दिवस अगोदर परत त्या शेताला, मार्च महिन्यात तुम्ही त्याला खोल नांगरणी करून ठेवलेली आहे, मार्च महिन्याच्या शेवटच्या वेळेस त्याला प्लस तुमचं कल्टिवेटर असतं, कोणाकडे काय रोटावेटर, कल्टिवेटर त्याला म्हणतात, त्याने ढेकळं पलटी करून घ्यायची आहे. ढेकळं पलटी झाल्यानंतर परत त्याला मे महिन्यापर्यंत कोणतीही मशागत त्याची करायची नाहीये. ज्यावेळेस तुम्हाला लागवड करायची त्याच्या साधारण 15 दिवस अगोदर, याला जास्त प्रमाणात, आल्या पिकाला जास्त प्रमाणात रासायनिक खतं लागत नाही, त्यावेळेस एक 3 ते 4 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, तेही ज्या ब्रँडवर तुमचा विश्वास असेल तो ब्रँड घ्यायचा आहे. 25 किलो बेंटोनेट सल्फर घ्यायचं आहे आणि 25 किलो NPKच्या बॅक्टेरिया असलेल्या कन्सोर्शिया ज्याला म्हणतात बायो फर्टिलायझरमध्ये, एक बेसल किट मी सजेस्ट करेल. ते त्यात संपूर्ण शेतात समप्रमाणात पुरेल या पद्धतीने पूर्ण संपूर्ण शेतात फेकून द्यायचंय. आणि ज्यावेळेस तुम्हाला आता साधारण 4 दिवसांतर 5 दिवसांतर लागवड करायची, त्यावेळेस त्या शेताला सिंगल रोटावेटर मारायचा आहे. रोटावेटर फक्त सिंगल मारायचा, डबल मारायचा नाही. कारण डबल रोटावेटर जर मारला तर माती ही खूप बारीक होते आणि ज्यावेळेस त्यावर पाणी येत, म्हणजे पाणी दिलं जातं किंवा पाणी पडतं, ती ग्रीप करते सिमेंट सारखी. ती ग्रीप केल्यामुळे काय होतं ना, तुमचं जी हवा खेळती असली पाहिजे ती होत नाही आणि ती घट्ट झाल्यामुळे मुळी खोलवर जात नाही. हा सगळा तुमचा प्रायमरी बेड पाडण्यापर्यंतचा विषय आला. त्याला तुम्ही रोटावेटर सिंगल मारलं की त्याला बेड पाडून घ्यायचे. जर हलकीची जमीन असेल तुमची साधारणतः 4.5 फुटावर बेड पाडायचा आणि जर भारीची जमीन असेल, काळीची, ज्याला काळीची म्हणतात, ती जर जमीन असेल तर 5 फुटावर बेड पाडायचा. लागवड करताना दोनच लागवड होते. लागवड झिगझॅग पद्धतीने करायची. साधारण 6 ते 9 इंचावर एक कंद लावायचा. कंद हा साधारण 3 डोळे असलेला, 2 डोळे असलेला हुबा कंद लावला गेला पाहिजे. ही तुमची लागवड पद्धत झाली. बेने साधारण कोणत्या परिसरात कमी जास्त प्रमाणात लावल्या जातं. जर तुम्ही झिगझॅग पद्धतीने लावलं ना तर तुमचं बेनही कमी लागतं
त्याच्यानंतर जे जर्मिनेशन झाल्यानंतर सूर्यप्रकाशात थेट जमिनीपर्यंत पडतो, कारण तो थोडं पातळ असते. कंदाची फुगवण चांगली होते, कंदाचं त्यात पोषण चांगलं होतं पातळ असल्यामुळे. सूर्यप्रकाश जमिनीत खोलपर्यंत पडतो, मातीपर्यंत येतो. त्यानंतर हवा खेळती राहते. जे पुढचे येणारे रोग ज्याला म्हणतो आपण, ते तिथं बऱ्यापैकी कंट्रोल होतात. रासायनिक खतांची याला जास्त गरज पडत नाही, त्यामुळे जास्त प्रमाणात रासायनिक खतं द्यायचे नाही. बीज प्रक्रिया करताना काय, ज्यावेळेस आपण बीज प्रक्रिया करतो ना, बीज प्रक्रिया करताना शक्यतोवर जैविक उपलब्ध असलं तर जैविक उत्पादनं बीज प्रक्रियेसाठी वापरले पाहिजे. स्पेसिफिक याच्यासाठी कंद पिकासाठी रिकमेंडेड असे बुरशीनाशक नाही आहेत. त्याच्यानंतर त्याने काय होतं ना, जर्मिनेशनला बऱ्यापैकी फटका बसू शकतो. त्यामुळे होईल तोपर्यंत जैविक बीज प्रक्रिया जर तुम्ही केली तर बेस्ट आहे. त्यासाठी तुम्हाला मी बीजांकुरचंही सजेस्ट करेल, एक चांगलं उत्पादन आहे. त्याला साधारण 30 ग्राम 20 लिटर पाण्यात पाणी करायचं, 30 ग्राम त्यात टाकायचं आणि कंद बुडून तो लावायचा. ह्या पद्धतीने लागवड असते. त्याला खूप काही वेगवेगळ्या प्रकारचे खर्च करायची गरज नाही लागवडच्या वेळेस. जास्त रासायनिक खतं द्यायची गरज नाही. 4 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 25 किलो बेंटोनेट सल्फर आणि तुमचं एक 25 किलो एनपीकेच्या बॅक्टेरिया. एनपीकेच्या बॅक्टेरिया मी एवढ्यासाठी सजेस्ट करेल कारण जे मातीत सुद्धा खूप न्यूट्रिशन्स पडलेले आहेत. एनपीकेच्या बॅक्टेरिया त्यात तुम्ही ज्यावेळेस द्याल ना, बेसल किट ज्यावेळेस तुम्ही द्याल ना, जे न्यूट्रिशन पडलेले ते पण अपटेक होतं. जे एसएसपी तुम्ही दिलेले ते सोल्युबलाइज करून ते देतं. बेंटोनेट सल्फर एवढ्यासाठी की सल्फर असल्यामुळे तुम्हाला इतर बुरशी त्याच्यावर अटॅक होत नाही, उगवण तुमची चांगली होऊ शकते. जमीन कशा पद्धतीने हवी तुम्ही सांगितलेलं आहे, बियाणं कोणतं वापरायचं, केव्हा लागवड करायची हेही म्हटलंय तुम्ही. ज्याप्रमाणे म्हटलंय खरीप हंगामामध्येच लागवड केली पाहिजे, मे जून महिन्यामध्येच ही लागवड झाली पाहिजे. मात्र तेव्हा आपण बघतो की तापमान खूप जास्त असतं. मग अशा वेळेस चांगली उगवण जर व्हायला पाहिजे तर नेमकं काय करायला हवं? बघा, आले पिकाला जर्मिनेशन हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. कारण काय होतं, तुम्ही जेवढं लावलेलं आहे तेवढं उगत नाही. त्याची 3 कारणं आहेत. बऱ्याचदा प्रमाणापेक्षा जास्त रासायनिक खत शेतकरी घेतो. त्याच्यानंतर नॉन रिकमेंडेड बुरशीनाशक ज्याला मी म्हणेल की ते रिकमेंड केलेले नाहीये, की हे कंद पिकासाठी रिकमेंड आहेत, ते केलेले नाही तरी शेतकरी तो वापरतोय. आणि ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस टेम्परेचर, ह्या गोष्टीमुळे साधारण नाही जरी केला ना तरी किमान 10% पर्यंत जर्मिनेशन लॉस होतो. आणि 10% जर्मिनेशन लॉस म्हणजे हा खूप मोठा फॅक्टर आहे. कारण 10% जर्मिनेशन लॉस म्हणजे जर तुम्ही एकरी 10 क्विंटल बियाणं लागवडीसाठी लावत असाल तर 1 क्विंटल तुमचं बियाणं त्याच्यात गेलं, म्हणजे ती तुमची कॉस्ट लॉस झाली. त्याच्यानंतर तुम्ही जे त्याला खत दिलेलं आहे ती एक तुमची कॉस्ट लॉस होते. आणि त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न ही एक तुमची कॉस्ट लॉस. त्याचा जर ओव्हरऑल हा हिशोब आपण करत नाही, हा जर पूर्ण हिशोब केला ना ही एक मोठी रक्कम ठरते. याच्यासाठी मी एक सजेस्ट करेल तुम्हाला, जर्मिनेशनसाठी एक लागवड झाल्यानंतर साधारण एक 15 दिवस 10 दिवसाच्या आत लागवड झाल्यानंतर तुम्ही एक बीजांकुर 120 ग्राम प्रति एकर देऊ शकता. इतरही तुम्ही जर्मिनेशनसाठी जे प्रोडक्ट आहे ते वापरू शकता. स्पेसिफिक हे रिकमेंडेड आहे असं नाहीये, पण ज्याचे आम्ही रिझल्ट घेतलेले, त्याचे आम्ही ट्रायल घेतलेले आहे की 100% जर्मिनेशन काढण्यास ते बऱ्यापैकी मदत करतं. आणि बीज प्रक्रिया त्याची करा, कमी प्रमाणात रासायनिक खतं टाका. कारण 3 गोष्टी असतात, कारण मे आणि जून हा साधारण 35-40च्या पुढचा टेम्परेचरचा पार्ट आहे. त्याच्यामुळे तुमचं जर्मिनेशन लॉस होऊ शकतं. नॉन रिकमेंडेड बुरशीनाशक असतात, त्याचाही बऱ्यापैकी फटका तिथं बसतो. आणि उन्हाळ्यात तुम्ही बेडला ज्यावेळेस पाणी देतात, वरचं टेम्परेचर आपण दिलेल्या रासायनिक खतांमुळे निर्माण होणारा तो एक विषय असतो. आणि जमिनीची उमस, जी दमटपणा ज्याला म्हणतो, त्यात जर्मिनेशन लॉस होतं. त्यावेळेस तुम्ही बीजांकुर तिथं दिलं गेलं पाहिजे. एका एकराला 120 ग्राम ड्रिपद्वारे बऱ्यापैकी जर्मिनेशन निघण्याची 100% मदत हे प्रॉडक्ट करेल. अगदीच. पण आपण बघतो की आलं हे पीक जे आहे ते इतर पिकांपेक्षा खूप वेगळं आहे, याबद्दल बऱ्याच कमी लोकांना माहिती असेल. मग याचा जो उगवून येण्याचा जो कालावधी आहे आणि त्याची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे? आलं हे जो पीक आहे ना, याला उगवून यायला बराच काळ लागतो. आणि हे ज्या टायमिंगला लावलं जातं त्यावेळेस खूप टेम्परेचर, त्याचा इफेक्ट त्याच्यावर होतो. साधारण 35 ते 40 दिवस आले उगवून यायला लागतात. आले उगवून आल्याला साधारण 35 ते 40 दिवसाचा हा जो पिरियड असतो, याच्या मधल्या पिरियडमध्ये खूप काही अशी काळजी घ्यायची असं काही याच्यात हे नाहीये. तुम्ही त्यावेळेस काही लोक कोणी ह्युमिक ऍसिड देतं, कोणी काही देतं. मी त्यांना सजेस्ट करेल तुम्ही पॉवरमॅक्स 3 की ज्यात हाय लेव्हलचा मायक्रोरायझा आम्ही ऍड केलेला आहे ते तुम्ही द्या. कारण मायक्रोरायझामुळे काय होतं ना, जास्तीत जास्त पांढऱ्या मुळ्या निघतात. जी तुमची सूटमुळे जी पहिली मूळ जी असते ती चांगली स्ट्रॉंग निघते. स्टंप चांगला मजबूत निघतो, त्याला येणारा जो कोंब आहे तो चांगला मजबूत निघतो, पान रुंद चांगलं निघतं. तुम्ही इतरही घटक देऊ शकता, पण त्याच्यापेक्षा जर त्याच किमतीत तुम्हाला मायक्रोरायझा बेस प्लस आणखी इतर लागणारे घटक त्यात जर असेल तर मी त्याला ते सजेस्ट केलं, तुम्ही पॉवरमॅक्स 3 द्या. पॉवरमॅक्स 3 ह्या इतर पिकांना, जर तुम्ही हळदीला द्या,
मिरचीला तर शेतकरी वापरतात, त्याने जिथं पान आहे तिथं फुटवा त्याला मिरचीचा निघतो. हळदी पिकाला देऊ शकता, आल्याला देऊ शकता. ज्या मधल्या पिरियडमध्ये एवढे काही खूप न्यूट्रिशन्स याला नाही लागत. जर्मिनेशनसाठी मेजर असं तुमची मुळी निघणे आणि मुळीचं डेव्हलपमेंट चांगली होणे. तर तुम्हाला पॉवर मॅक्स 3 चांगल्यापैकी मुळी डेव्हलप होईल, चांगल्यापैकी तुमचा स्टम मजबूत निघेल. तर मी त्यावेळेस त्यांना शेतकऱ्यांना हेच सजेस्ट केलं, तुम्ही जर पॉवर मॅक्स 3चा वापर केला पाहिजे. जर तुम्हाला ते अवेलेबल नसेल तुम्ही इतर ह्युमिक ऍसिड घ्या, जर अवेलेबल असेल तर 100% तुम्ही पॉवर मॅक्स 3 घेतलं पाहिजे. अगदीच. पण आलं पीक हे कंद आहे आणि कंद तर जमिनीखाली मातीखाली वाढतं. मग त्याच्या वाढीसाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे किंवा काय सल्ला द्याल तुम्ही? बघा, आलं पीक, हळद पीक, ह्या सगळ्या हे जो दोघं पीक आहे, हे जो कंद पीक आहेत ना, हे मातीखाली यांची डेव्हलपमेंट चांगली होते. शेतकरी बरेच प्रयोग करतात, बरेच विद्राव्य खतांच्या ग्रेड मिक्स करून ते देतात, 2-3 प्रकारच्या ग्रेड मिक्स करून देतात. पण त्याचा फटका काय बसतो ना पुढं, ही ज्याची डेव्हलपमेंट झाल्यानंतर याचा कालावधी खूप मोठा आहे आल्या पिकाचा. हा काही 2 महिन्याचं, 3 महिन्याचं, 4 महिन्याचं पीक नाहीये. जरा लॉंग ड्युरेशन क्रॉप, त्याला खूप कालावधी बऱ्यापैकी घेतं. ह्या रासायनिक खतांचे दुष्परिणाम पुढे जाणवतात. आज डेव्हलपमेंट चांगली दिसेल, आज तुम्हाला पीक चांगलं दिसेल, त्याचं उत्पन्न एवढं येतंय तेवढं येतं, आपण ते समोर दिसू शकतं की एवढं येणार आहे. पण त्याचे जे दुष्परिणाम आहेत हे खूप लॉंग ड्युरेशन्स असतात. इतर भरपूर प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी आहे. कारण आले पिकाचं डेव्हलपमेंट, हळदी पिकाची डेव्हलपमेंट, त्याचं उत्पन्न हा बेसिक डिपेंड असतो, हा बेसिक अवलंबन असतं हे त्याच्या फुटव्यावर. जेवढं जास्त फुटवा, जेवढ्या फुटव्याची फुगवण जास्त, तेवढं याचं उत्पन्न जास्त येतं. बऱ्याच ग्रेड आहेत ज्या मिक्स करून शेतकरी देतात. इथे एखादी ग्रेडचं नाव सांगितल्यापेक्षा शेतकऱ्यांना बऱ्यापैकी माहिती कोणत्या कोणत्या ग्रेड द्यायच्या, काय घ्यायच्या. जैविक जर तुम्ही म्हणाल, जैविकतेकडे जर तुम्हाला जैविक उत्पादनावर तुम्हाला जायचं असेल तर मी महाफडचं सजेशन देईल. आणि ते स्पेसिफिक फुटव्यासाठी बनवलेलं प्रॉडक्ट आहे. असं स्पेसिफिक कोणतंच प्रॉडक्ट आपण की यानेच फक्त फुटवा निघतो. आम्ही जे महाफडची डेव्हलपमेंट केलेली ना, ती स्पेशल फुटव्यासाठी केलेली आहे. त्याने फुटवा निघतो, फुटव्याची फुगवणही होते, कंदातलं प्रमाण जे पाण्याचं असलं पाहिजे ते समतोल ठेवलं जातं. तर मी इतर दुसऱ्या गोष्टी सजेस्ट केल्यापेक्षा हळद पीक असेल, तुमचं आलं पीक असेल, याच्यासाठी मी तुम्हाला महाफटच एवढ्यासाठी सजेस्ट करेल. एकतर जैविक आहे, याचे दुष्परिणाम नाही आहेत आणि याच्यामुळे फुगवणही होते, फुटवाही निघतो, कंदाची साईज चांगली होते, पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवलं जातं. आणि पुढे जर तुम्हाला याला लॉंग ड्युरेशन क्रॉप असल्यामुळे तुम्हाला पुढे याला खूप सांभाळायचं असतं. तर ते बरेच जे नंतरचे दुष्परिणाम आहेत ते याच्यामुळे येत नाही, केमिकलमुळे ते दुष्परिणाम येऊ शकतात. कारण आले आणि हळद हे जे ही कंद पीक आहे याला खूप कमी प्रमाणात रासायनिक खतं लागतात. त्यामुळे मी यावेळेस याच्या डेव्हलपमेंटसाठी मी महाफडचं सजेशन देईल. सर, खूप छान मार्गदर्शन करताय तुम्ही. प्रेक्षकांना अजूनही या विषयावरती जाणून घ्यायची उत्सुकता असेल, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा मार्ग प्रगतीचा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आलं आणि हळद पिकाचं एकरी उत्पन्न कसं वाढवावं या विषयावरती आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय श्री ईश्वर जयस्वाल सर. मगासपासून तुम्ही बोलतायत की रासायनिक खताचा कमीत कमी वापर केला पाहिजे, जैविक खतांकडे आपण वळलो पाहिजे. पण रासायनिक खतांचा वापर काही शेतकरी करतच असतात, तर तो आणि दुसरं म्हणजे जी ओलिताखाली जमीन असते त्या जमिनीचा या पिकावरती कशा पद्धतीने दुष्परिणाम होतो, आणि दुसरं म्हणजे महत्वाचं ते म्हणजे आत्ताची जी जमिनीची अवस्था आहे याबद्दल तुम्ही काय सांगा? बघा, यासाठी आम्ही काय केलं होतं ना, बघा मातीची परिस्थिती खूप गंभीर करून टाकलेली, इतक्या प्रमाणापेक्षा रासायनिक खतांचा वापर चाललेला आहे. पूर्वी काय असायचं, ज्यावेळेस आपले आजी आजोबा वडील जेव्हा शेती करायचे ना, शेती त्यावेळेस ते काय करायचे, खरीप हंगाम घ्यायचा, त्यांच्याकडे जर 4 एकर क्षेत्र असेल तर एका एकराला त्याच्या आराम द्यायचे, शेतीला आराम द्यायचे. आता काय झालं, आराम हा संकल्पना संपून गेली शेतीतली. रब्बी झालं की खरीप झालं की मध्ये एखादं क्रॉप घ्यायचं, म्हणजे शेतीला कंटिन्यू व्यवस्था ठेवलेलं आहे, त्याला कंटिन्यू ओलिताखाली ठेवलेलं आहे आपण, त्याला जास्त प्रमाणात रासायनिक खतांचा वापर येतं. त्यासाठी आम्ही काय केलं होतं, माती आपण जिथे बघा ना तुमचा पीएच वाढलेला आहे, मातीची ईसी वाढलेली आहे, म्हणजे माती खूप डेंजर सिच्युएशन मध्ये आता जाते, म्हणजे तिला आपण संपवतोय सोप्या भाषेत. म्हणजे भविष्यात आपण काय हे करतोय, आपण कशासाठी हे सगळं करतोय आपल्यालाही माहित नाही, कोणालाच हे माहित नाही आपण काय करतोय. इतकी भयंकर मातीची परिस्थिती, मातीचं खरं जर बघितलं ना ती खूप आजारी पडलेली आहे, पण थकून टाकतोय तिला. ती काय उद्या देईल की नाही आपल्याला शाश्वती नाही. आजच्या पाहिजेच्या चक्करमध्ये आपण तिला उद्याचं दिवस संपवून टाकतोय. इतका भयंकर दुष्परिणाम पिकांवर होतोय आणि याच्यासाठी सगळ्यांनी काम केलं पाहिजे. ऍक्च्युली कोणी करत नाही, प्रत्येक जण व्यवसायाच्या मागे लागलेला, प्रत्येकाला पैसे कमवायचे, ज्याचा त्याचा पार्ट ऑफ आहे. यासाठी काहीतरी आम्ही याच्यासाठी एक छोटासा प्रयत्न केला होता, तो यशस्वी पण झालेला आहे. आम्ही तो बॅक्टेरियाच्या माध्यमातून केलेला होता. आम्ही बॅक्टेरिया, बरेच जीवाणू, फंगस त्यात टाकले. याचा डोस एकरी 1 किलोचा आहे. याने कंद पिकाला सड येत नाही, तुमचं फळबाग असेल, झाड अचानक मरतात ती येत नाही, मातीचा पीएच मेंटेन राहतो
माती भुसभुशीत होती. पहिले काय व्हायचं ना, थोडा पाऊस पडला ना ते पाणी जमिनीत मुरायचं. आता पाऊस पडला पाणी वाहून जातं. आज पाऊस पडला उद्या परत ती जमीन हे होते, कडक झालेली जमीन, पाणी त्यात मुरत नाहीये. बॅक्टेरियाचा जर वापर केला ना तर ती जमीन भुसभुशीत होते, पाणी त्यात चांगल्यापैकी मुरतं, तिचं आरोग्य सुधारतंय तिच्यातनं. डोस एकरी 1 किलोचा द्यायचा आहे. कोणत्याही पिकाला घ्या, फळबाग घ्या, भाजीपाला घ्या, तुमचं कंद पीक घ्या, कशालाही ते देऊ शकता. त्याची खूप गरज आहे, कारण माती थकवून टाकलेली आहे अक्षरशः आपण. ओके. पण आपण कितीही काळजी घेतली जरी कोणत्याही पिकाची तरी रोग काही ना काही येतच असतो पिकावरती. तर आले पिकावरती कोणता रोग येतो आणि त्यावर काही उपाय आहेत का? आले पिकावर खूप जास्त प्रमाणात रोग नाही आहेत. एक व्हायरल इन्फेक्शन आल्यानंतर त्यावर करपा येतो. करप्याला तुम्ही एखादं बुरशीनाशक, एखादं कीटकनाशक, अँटीबायोटिक मिक्स करून देऊ शकता, किंवा सगळ्यात स्वस्त जर लागत असेल ना शेतकऱ्याला परवडतं टीऑक्सी नावाचं प्रोडक्ट आहे. साधारण 24 तासात कितीही पिवळा पडलेला प्लॉट असेल ना तो हिरवा करतो. कोणत्याही पिकाला फवारा तुम्ही, आलेच नाही, भाजीपाला असेल, कंद पीक असेल, फळपीक असेल, तुमचे सोयाबीन असेल, कपाशी असेल, कोणतेही पीक घ्या. दुसरं, आल्याला जो अटॅक येतो तो जमिनीत नाही येतो. जास्त ओलिताखाली असल्यामुळे ना निमॅटोड. निमॅटोडचा मेजर प्रॉब्लेम असा आहे, निमॅटोडसाठी स्पेसिफिक असं रिकमेंडेड औषध नाहीये. असेल तर खूप काही कॉम्बिनेशन द्यावे लागतात आणि त्याची कॉस्ट खूप जास्त जाते. आणि जे रिकमेंडेड आहेत ते आल्यासाठी स्पेशली रिकमेंडेड नाहीये, दुसऱ्या पिकासाठी आहे. आम्ही त्यात काय केलं, आम्ही ते पहिले त्याचं ते सर्च केला की याच्यावर काय काय अटॅक येतो आणि याच्यासाठी काय केलं पाहिजे. आम्ही ते बायोगार्ड नावाचं एक प्रॉडक्ट याच्यासाठी बनवलं की जे ते निमॅटोड संपवतो. निमॅटोड हा एक असा आजार आहे तो आल्यानंतर कंट्रोल होत नाही, त्याला यायच्या अगोदरच कंट्रोल करायचा आहे. प्रिव्हेंटिव्ह बेसलाच बायोगार्ड द्यायचंय, कारण आल्याच्या नंतर आजार पण आल्यानंतर खूप जास्त खर्च येतो. त्याच्या अगोदर तुम्ही जर प्रतिबंध केला ना तर खूप कमी खर्चात ते काम होतं. इतर जर औषधे तुम्ही मिक्स करून द्याल तर त्याची कॉस्टिंग खूप जास्त जाते, हजारोच्या याच्यात जाते, 10,000 5,000 काही जाऊ शकते एका एकरासाठी. बायोगार्ड तुमचं 1400 रुपयात एका एकराचं काम होतं. त्याने निमॅटोड यायच्या अगोदर जर दिला तो कंट्रोल होतो. सेकंड, तुमची हुमणी अळीचा जो अटॅक येतो तो कंट्रोल होतो. आणि सध्या सगळ्याच फळपीक सगळं, इव्हन तूर झालं, सोयाबीन झालं, तुमचं फळपीक झाले, कंद पीक झाले, लॉंग ड्युरेशन क्रॉप झाले, कशातही निमॅटोडचा अटॅक आहे. तर प्रत्येक पिकासाठी मी सजेस्ट केलं की बायोगार्डचा वापर करावा. तुमची हुमणी जाईल, निमॅटोडही कंट्रोल होईल. या 2-3 गोष्टी खूप बेसिक, कमी खर्चात इलाज या गोष्टींचा आहे. आणि याचे जे अटॅक खूप भयंकर आहे. तर बायोगार्ड मी त्यासाठी सजेस्ट करेल. इतर महागड्या गोष्टींकडे गेल्यापेक्षा बायोगार्ड कमी पैशात आणि त्यांना एक शाश्वतीचं आणि हमीचं जैविक उत्पादन आणि चांगलं रिझल्ट देणारं प्रॉडक्ट आहे, ते त्यांनी वापरलं पाहिजे असं मी त्यांना सजेस्ट करेल. सड या रोगाविषयी सुद्धा ऐकलेलं आहे आणि असं म्हटलं जातं की सड रोग जर आल्या पिकावरती तर अगदी 2-3 दिवसात संपूर्ण प्लॉट नष्ट होऊन जातो. तर त्याबद्दल काय सांगाल, त्याच्यावरती काय उपाय आहे? आणि दुसरं म्हणजे आम्ही असं ऐकलंय की तुमच्याकडे सुद्धा काही स्पेसिफिक औषधी यासाठी आहे, तर त्याविषयी काय सल्ला द्याल? सड हा आले पिकातला कॅन्सर आहे. आले, हळद हे जो कंद पीक आहे त्याला डायरेक्ट हा कॅन्सर आहे, हा कंट्रोल होत नाही. आणि बरेच केमिकल कॉम्बिनेशन करून द्यावे लागतात. खूप त्याचा खर्च खूप प्रमाणापेक्षा जास्त होतो आणि ती कॉस्टिंग खूप जास्त जाते आणि तेवढा त्याचा दिलासा त्याला मिळत नाही. आम्ही याच्यावर बऱ्यापैकी काम केलं. आम्ही एक प्रॉडक्ट याच्यासाठी ॲग्रोकिट नावाचं काढलेलं आहे, पण ते प्रिव्हेंटिव्ह द्यायचंय. आल्यानंतर सड कशानेच कंट्रोल होत नाही, झाली तरी ती एक तात्पुरती असते, परत ती येणारच आहे. तुम्ही ॲग्रोकिट प्रिव्हेंटिव्ह द्या, आल्यानंतर हे बऱ्यापैकी काम करतं, पण स्पॉट ड्रिंचिंग करावी लागते. एकरी 1 किलोचा याचा पण डोस आहे. स्पॉट ड्रिंचिंग जर तुम्ही म्हणाल तर 200 ग्राम ॲग्रोकिट 20 लिटर पाण्यात मिक्स करायचं आहे. जिथं सड लागलेली आहे तिथून 5 फूट मागे 5 फूट पुढं ती सड जागेवर थांबते. जिथं सड लागली तिथं परत त्या कोंबाला फुटवा निघतो. पण मी सगळ्यांना सजेस्ट हे करेल की तुम्ही सड यायच्या अगोदर ॲग्रोकिटचा वापर करा. कोणतंही पीक त्याच्यावर अटॅक येण्याच्या अगोदर तुम्ही प्रिव्हेंटिव्हला काम केलं ना तर त्याला कमी खर्चात ते चांगल्यापैकी कंट्रोल केलं जातं. सडीसाठी मी ॲग्रोकिट सजेस्ट करेल. चांगलं उत्पादन आहे, चांगलं प्रॉडक्ट आहे आणि इफेक्ट खूप चांगला आहे. हे ट्रायल पण आलेले, शेतकऱ्यांनी याचे ट्रायल घेतलेले आहे, याचे रिझल्ट पण चांगले आलेले. पण याचा वापर प्रिव्हेंटिव्ह केला पाहिजे असं मी शेतकऱ्यांना सांगेन. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण म्हणू शकतो. आणि जसं आपण मघाशी म्हटलं होतं की आलं हे कंद आहे, मातीखाली वाढतं, तर त्याचं उत्पन्न जर वाढायला हवं तर काय करायला पाहिजे? बघा, कोणतंही कंद पीक जे असेल ना त्याला खूप काही रासायनिक खतांची गरज पडत नाही. बरेच लोक काय करतात, त्याला आता खूप काही कॉम्बिनेशन आलेले, एखाद्या प्रॉडक्टचं नाव घेणं किंवा हे करणं ते चुकीचं होऊन जाईल. इथं काही संजीवक लोक वापरतात. संजीवकामुळे काय होतं, त्याची फुगवण किती व्हायची त्याला कारण संजीवक इन द सेन्स ते एक सोप्या प्रकारचं ते त्याला सेन्स डिस्टर्ब करून टाकतं पिकाचं. त्याचा सेन्स राहत नाही, कुठेही वाढतं, कितीही वाढतं, पुढे त्याच्या भविष्यात त्याला पीळ येणारा जो प्रकार असतो आल्याला तो संजीवकांमुळे येतो बऱ्याच. काही लोक इतर ग्रेड वापरतात. ग्रेड वापरल्या गेल्या पाहिजे, काही हरकत नाही. पण काय होतं, ज्यावेळेस तुम्हाला आले पिकाचा खोडवा ठेवायचा आहे, कारण हे 11 महिन्यानंतर हे काढलं जातं, नंतर पुढे तुम्ही त्याला कंटिन्यू 1.5 वर्षासाठी ठेवू शकता. तुमच्याकडे पाण्याची सुविधा असेल, मार्केटला जर भाव नाहीये आणि तुम्हाला जर पीक काढायचंय आणि जर तुम्ही रासायनिक खत सोडलेलं आहे आणि जर तुमच्याकडे ते खोडवा ठेवायचा आहे तुम्हाला,
तर त्याला कंदकुज लागण्याचे चान्सेस असतात. अशा वेळेस मी बेस्ट सांगेल, वन ऑफ द बेस्ट ऐरावत नावाचं जे आम्ही पोटॅशियमच्या बॅक्टेरिया असलेलं प्रोडक्ट आम्ही दिलेलं आहे, त्याने रिझल्ट इतके बेस्ट येतात, त्याचे ते फुगवून होते, त्यानंतर आल्याला नैसर्गिक रंग येतो, त्यात पाण्याचं समतोल प्रमाण ठेवलं जातं आणि सगळ्यात प्लस पॉईंट, याने सड येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही याला कितीही वेळेस ठेवू शकता. रिझल्ट याचे साधारण 35% पुढं वेट गेन होतं. आम्ही मिरची त्याचा ट्राय घेतलेला आहे, खूप छान रिझल्ट आहे. आम्ही याच्यात टोमॅटोचा रिझल्ट घेतलेला आहे, खूप छान रिझल्ट आहे. काही शेतकऱ्यांनी तर मक्याला वापरलं. ह्या रब्बी हंगामात काही शेतकऱ्यांनी ऐरावत मक्याला वापरलं. डोस थोडा कॉस्टली होता, पण त्यांचा एकरी 10 ते 15 क्विंटल पर्यंतचा 1 एकराला ॲव्हरेज वाढला. हे शेतकऱ्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं. कॉस्ट असल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना सजेस्ट नाही केलं जात, पण त्याचे रिझल्ट एवढे छान आलेले आहे. तुम्ही कंद पिकाला द्या, तुम्ही मका पिकाला द्या, मिरचीला द्या, टोमॅटोला द्या, ऐरावत इतकं छान प्रॉडक्ट आहे, इतके रिझल्ट त्याचे चांगले आलेले आहेत की शेतकऱ्याचा फायदा झालेला आहे. आणि आले असेल, हळद असेल, पुढे जर तुम्हाला त्याला खोडवा ठेवायचा आहे तर हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. सर, आजकाल आपण बघतोय की युवकांचा कल शेतीकडे खूप वाढलेला आहे आणि आपण बघतोय की इंजिनिअरिंग वगैरे सुद्धा करून विद्यार्थी आता शेती क्षेत्राकडे वळायला लागलेले आहेत, युवक शेती क्षेत्राकडे वळायला लागलेले आहेत. तर या युवकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? बघा, शेतीत युवकांनी आलं पाहिजे आणि त्यांचा शिक्षणाचा फायदा त्यांनी शेतीला करून दिला पाहिजे. बघा, आपण किती जरी ऍडव्हान्स झालो, किती जरी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आली ना, कोणतीच सिस्टम अन्नधान्य डाउनलोड करू शकत नाही. ते शेतातच पिकते. शेतीत खूप संधी आहे, ती त्यांनी ओळखली पाहिजे आणि त्यांनी शेताकडे आलं पाहिजे. एवढंच मी त्यांना सजेशन केलं. आणि आतापर्यंत तुम्ही आलं, हळद, टोमॅटो, कांदा या पिकावरती काम केलेलं आहे. आता कोणत्या पिकावरती? आम्ही सध्या ड्रॅगन फ्रूटवर काम करतोय. ड्रॅगन फ्रूटवर काय बेसिक समस्या काय नाही, फळाची साईज वाढत नाही, त्यानंतर याला शुगर, त्याची गोडवा कमी. ड्रॅगन तुम्ही खाल्ला थोडं फिकट फिकट लागतं. आम्ही शुगर साठी काम केलं, शुगर लेवल वाढवली याची फुगवण केली, याला सनबर्ग येतो त्याच्यावरचा तो अटॅक आम्ही थांबवलाय आणि तुमचं जे असेल सड त्याच्यावर आम्ही काम केलेलं आहे. खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही. आणि आलं पिकाचं उत्पादन करण्यासाठी आता शेतकरी सुद्धा पुढाकार घेतील आणि जास्तीत जास्त आलं पिकाचं उत्पादन करतील. इथे तुम्ही आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा एकदा भेटणार आहोत एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.